काय भाऊ होय झाड चालतं ना बरं आलं खत आणलं हा हा बघा पुन्हा बोर्ड पेस्ट पावडर आणली थोडंसं राहिलं माडांना लावायचं नाही थोडंच लावलं आहे कमी पडलं इथे आंब्या झाडांना लावलं आणि एका काजीच्या झाडाला आणि हे मुंग्यांची पावडर आणि हे आणलं माडांना घालायला खत सेंद्रिय खत आणि आता मामीकडे जाणार म्हणून खायला आणलं आहे बघा बिस्किटचे पुडे आणि हे कपकेक सिद्धेशला आवडतं आणि हे आंबे आणले जरा गोड लोणचं बनवते तांदूळ कमी पडलेले भाताचे ते आणले 1 किलो आणि भजी भजी 2 मी खाते दमून आले विचारे मग स्कूटी पाहिजे होती ना हे बघा 2 एक लिंबू होतं ते मोठं बहिणीकडून आणलेलं बघा त्याचं सरबत बनवलं लापशी पण बनवते विसरलं मी दाखवायचं लिंबू सरबत बनवलेलं आणि ते लिंबू आहेत ना त्याला बीन आहे आणि बनवलं आणि हे थंड होण्यासाठी ठेवलं हे भांडे ते बघा पाणी आहे थंड राहतं खूप त्याचे आम्ही कोल्ड्रिंकच्या बॉटल पण ठेवलेले होते आणि ताई बघा फ्रीज नाही म्हणून दूध हां राहतं चांगलं एकदम गार राहतं दूध नाही ठेवलं आहे म्हणजे दूध एकदाच ठेवलेलं म्हणजे 4-5 तास चांगलं राहिलेलं पण दही पूर्ण दिवस राहिलेलं आहे बघा असं ठेवलेलं आम्ही 24 तासापेक्षा जास्त आहे सरबत पण एकदम गार आहे फ्रीज आम्ही नाही घेत का माहिती आम्ही इथे राहत नाही म्हणून उगाच बिघडून जायचं मस्त होतं जरा या खूप मोठे आंबे आहेत हे घ्या सरबत हे घ्या हे घ्या जास्त आंबट पण नाहीत ना लिंब मस्त एकदम मस्त आहे त्याच्या आम्ही बहिणीकडे प्यालो ना सरबत त्या लिंबांचा तिने दिलेले 7-8 तयारी झाली आमची चालली आता मामांकडे आता शॉर्टकटने जाणार मधल्या रस्त्याने तो रस्ता नाही म्हणजे मागच्या वेळी सांगितलं नव्हतं तो नाही दुसऱ्या रस्त्याने जाणार जात नाही 2 रस्ते आहेत पार तिथे आम्हाला सोडायला अरे हे टाका का बाहेर नेट हे टाका तो गेट बंद करायचा आहे ना का तिथून जाऊया बाजूच्या ह्याच्यात आहे ना तिकडचं गेट बंद करून टाका मामीला ना लापशी घेतली लापशी चल पार बघू चल उद्या येतं सकाळी तू ये मग काय बोलता हां चाललं आता मी गेट बंद करतो आम्ही लॉक लावतो मस्त पक्ष्यांचा आवाज येतो वरती काय हां तो माकड आहे बघा तो बघा बघतोय 2-3 आहेत ना केडली मालवणी आमच्यातच केडली फोन बिन घेऊन जायचा आहे मी एक व्हिडिओ बघितल्यात फोन पळवतो केडलं आहे ते बघा चाललो मामांकडे आणि हे बघा आता मी ना मामांच्या घरी पोचलो आणि शॉर्टकट रस्त्याने आलो त्यामुळे ना फक्त 15 मिनिटच लागली प्रवीणने बघा कसं जुगाड केला नाही केडली येतात म्हणून हा काहीतरी लावला डब्बा लावला तो बघा प्रवीण वाजवतोय भारी काम ना जुगाड केल्याने पण सुपारीची झाडं लावायची आणि हे बघा छोटी जात आहे म्हणजे खाली एवढ्या सुपारी धरतात ते बघा ती रोपं तयार करतो प्रवीण हे बघा त्याच्या इथे समोर मांगरात अरे इले थांब आम्ही ओरडते इले प्रवीण काय दाखवता
वर्षाची आहे ही. हे दोन ना हां हे खैसून आणलं का तू तयार केलं? हां ना बरं ना. हे सगळे ना पोपळीच होते हो. हल्लीच ते लावले होय होय मी होते. आई काय गेली रे? बी पण घातले काय तर बिया मोठं केलं स्वतः बिघाडलं. हा. म्हणजे आता हे किती वर्षाची झाली? 1 वर्षाची. गेल्या वर्षी 1 वर्ष पूर्ण न झालं. गेल्या मे हे मस्त केलं आपण पोपळीचं. हे कोंबड्यांसाठी हे बघा. थांब बघू सुपाऱ्या पण त्याने रुजत घातल्या प्रवीणने. ऐका अरे होय रे. हे बघा आणि सगळ्या सुपाऱ्या लावल्या ते बघा. बघा कोंब येतात आता. हां रे हां रे हे बघ मला नाही जमणार. तिकडे पण आहेत बघा. जा बाबा तिथून काढा जरा. हे सगळ्या सुपाऱ्या आहेत रुजवलेल्या आहेत. आणि हे किती वर्षाचं आहे ना झाड झालं आता? 1 वर्षाचं झाड आहे. आणि 3 वर्षात धरणार ना? 3-3.5 वर्षात 3 वर्षात 3.5 वर्षात सुपाऱ्या येणार याला. हे स्वतः हे रुजून हे करतात. तुम्ही आता पाहिलं ना प्रवीणने रोपं तयार केलेली. तुम्हाला जर ना अशी सुपारीची उत्तम दर्जाची ना शिवमंगल मंगल मोहितनगर या जातीची ना कलमे हवी असतील तर ना स्क्रीनवर ना मी नाव आणि नंबर दिला आहे प्रवीणचा. तुम्ही त्याला ना कॉन्टॅक्ट करून मागू शकता किंवा ना थेट घरी येऊन पण घेऊन जाऊ शकता. आता मी तुम्हाला ना ॲड्रेस सांगते प्रवीणचा. प्रवीण पालो कुडाळ हुमर मळा गावठणवाडी कासले दुकान. हो माहिती आहे आमका कळला डुकर मारल्यानंतर. अरे सोनी झोपला. मामी आमची बघा. तर आधी मामीला भेटते. मामी बरी आहे? बरी आहे तब्येत तुझी? त्यांना असं आपलं म्हणणं. बस बस आम्ही पाणी घेतो. हां घेतो. त्या दिवशी आमच्याकडे आलेले ना मामा मामी त्यांच्या घरी. आता आम्ही आलो. मामीचं आमच्या घर टाटामध्ये होते मामा. फक्त आता काय त्याचा हिसाब झाला ना तर जो दोघांमध्ये काय तो फरक अर्धा असेल, तो तो लास्टला द्यायचा. माहिती आहे जो जुनी लोक सगळी गावातली लोक. त्या मामांकडे आम्ही ना 1 तास बसलो. चहा प्यालो गप्पा वगैरे मारले. आता पुन्हा आमच्या मामांच्या घरी आलो. आणि चवळीची उसळ. आणि ती लोक सगळेजण तिकडे गेले जेवायला. मांडावर मांडावर जेवण आहे. डुक्कर मारलाय. चिकन आहे. चिकनचा चवळीची आमटी. मामी कसं आता जास्त नको चवळीला दे माका चवळी नको घालू. मामा पण बसले जेवायला. शाकाहारी मामा पण आमचे आहेत. हां मामा पण शाकाहारी. तुका पिठी घे काय ती. पुरे नाचणीची भाकरी आणि चवळीची आमटी आमटी. आणि पिठलं आमचं. पिठलं गावाचं. मला आवडतं. 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 या जेवायला. सगळे गेले तिकडे जेवायला. आम्हीच आहे. पिठलं नाचणीची भाकरी. आमची सोनू जेवते बघा. तर सुका भात खाते. मी बघा मोबाईल बघत. माझं जेवण झालं. आता हे आणि मामी जेवत आहेत. सोनू गोष्ट दाखवते मोबाईलमध्ये.
आईना उस्तरा सब लिया है कि नहीं। गांव में चलते फिरते मला ते तू पण ऐकायला ये. आवाज लगाता था। म्हणून तू झोपू नको. आता मग आपण गोष्ट ऐकूया. रघु आया रघु. गांव का चक्कर लगाने के बाद वो एक पेड़ के नीचे मामांची जागा आहे बाकड्यावर पुढल्या दाराला आहे बघा. आणि इकडे मामा झोपलेत. नमस्कार आणि गुड मॉर्निंग. ही बघा मामी आमच्यासाठी घावणे बनवते. मस्त काढते. एवढे काढला नाहीत. लवकर उठले आमच्यासाठी. आम्ही आता खातो पाणी ना. हा ह्याची माडा काढची. हो. काय खायची माहिती अगोदर इल्ली ती. पहिली इडली. होय होय. ही बघा ही आमची ना शारदा मामी. आता आम्ही घरी जातोय तर ती ओरडते. ती बोलते आज नको जाऊ. पण मी तिला सांगते घरी आमच्या खूप काम आहेत. माका पण तू एकदा केलं तीच आवडलेलं आहे. चला उठले. हो तुम्ही कामरा काय घेतलाच नाही. नुसत्या टावेला झोपला. हा आगी नाही ते मंगावर तुम्ही ते का बोलले मी नंतर मामी आल्यावर देते तुम्हाला. तर मी तुझी गप्पा मारणार विसरान गेला. माकाव नाही सांगलो तू. माझ्या लक्षात नाही ते. वाटतं सांग. होय पण माझ्या पण लक्षात. त्यांनी पण मागून घ्यायचा ना. मी आता सकाळी बोललोय काय रे बाबा टाकीला झोपले. नाही मी पण काय माझ्या विसरान गेले काय माहिती आहे. गप्पा मारतोय निर्मला मामी बरोबर तुझ्या बरोबर तर विसरान. नाही होतं ते सण काय नाही. तरी पण थंड हवा होती. होय होय थंडी लागली काय विचार होय बोलले. हे बघा नाश्त्यासाठी आज घावणे मामीने बनवलेले. नाश्ता करणार आणि घरी जायला निघणार. काय करते बाबू. मस्त बसला. ते माझं एक त्यांचं आहे. माझे दोन आहेत. अय्यो काय गे वडे आणि मटण आहे म्हटलं ये. चहा बरोबर घावणे खाता मामीने बनवलं. एका घातलं घालूच एक अजून. काय नाही खावत चपाती घातली. ते का मटण आवडतले मासे घालू नको. हा वया काय पुढे तर काय वया चॉकलेट आणलं टाकून खालं नाही खातो. खोटा बोलतं बोलशी खोटा खाल्लं ना चॉकलेट. तिनं आणलं ना काकी बिस्किट आणले. बिस्किट बिस्किट. तो सिद्ध ना जिमला जाताना तर ह्या आणलेला चॉकलेट सारखे तर भरले. तर सोनू आपण गुरांकडे. प्रवीणची मुलगी ही अन्वी बघा गुरं त्यांची. आता जरा उन्हाळ्यात बाहेर बांधतात आणि पावसात आज वाड्यात है ना अन्वी. मस्त गवत घातलं प्रवीणने. त्याने हे फणस बघा ते बघा वरती आहेत. होय चालत चालत मी आता ना मामांच्या मांगराजवळ आले. म्हणजे त्यांच्या घराच्या मागेच आहे. आणि या मांगरात ती लोक ना गुरं गवत लाकडं धान्य ठेवतात. आणि चक्की पण होती पण मामा वारल्यामुळे ती बंद आहे आता. आता मी काही खोलत नाही उशीर होईल म्हणून. आणि आमच्या घराचं काम चालू होतं ना त्या 7-8 महिने आम्ही या मांगरातच राहिलेलो. हा बघा आता सिद्धेश उठला. गुड मॉर्निंग सिद्धेश. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. तेच तर असंच केलं.
कोणी जातो आता काय सांगायचंय का आता घरी जाते. तू जाते? ते तू बोलत तुमका येवा येवा तुम्ही येत नाही भाव खाता आम्ही पहिले जातो. कधी असं किती वर्षाला ऐकता आमच्या घरात 10 वर्ष आली याच ऐकता मुंबई किती दिवस? 3 दिवसच मुंबई बस. हां मग आमच्याकडे या नवी मुंबईला फिरत फिरत आम्हाला फोन करा, आम्ही येतो तुम्हाला न्यायला. हां जुईनगरला या, जुईनगरला. हां काय करा चल मामी चल येतो सिद्धू ये फिरत फिरत. चल मामी हा येते आता फळ खाता. आंबट खाण्यापेक्षा तर सोनू चला आवडतेस तुम्हाला तुझ्या आजीला आणि आजोबांना सांगा. चल ग मीता. आणि प्रवीणला परत मी येणार आहे काहीतरी सूप बनवून सांग. तुका दिला का? पाडला तुझ्या बायांका बरा. नाही बाई, मी नाही खात. दोनो गावाकडे द्यायची जो खाता. चल सिद्धू चल बाबू. चला ओके मामी चला चल. बाय बाय चल मीता ये मीता. बाय बाय. मी कधीच बोलणार हो हो नाही. मी येणार. हो तुझे बोटी दुखत नाही आता. दुखतं. हे वाकडं झालं दिसलं हा? हा. वाकडे वाकडे झाले. आमच्याकडे या सिद्धू गाडी यायचं ना बाबू. आमचा माहितीच नाही तू इलं असता कधी आता कधी इलं. चल मामी चल सिद्धू ये मध्ये मध्ये ना आता आम्ही जातो उद्या नाही परवा उद्या जाणार होता काळजी लावू दिल्यामुळे. चल चला पावसात येऊ. सांभाळून जाऊ. होय होय तुम्ही त्याला औषध गोळी बिळी घ्या आणि त्या पिंजरं लावा वाटतात त्या उंदी असते का. बघते आता काहीतरी करू. हा नाही कपडे खातीत ते जुने तुमचे ह्या बी काय पोरग्याचे हा कसा त्याची जीन्स बीन्स कपडे बिपडे खाले मागे आमच्या ह्यांचे नरडा गेला ते कपडे ह्यांचे चांगले चांगले शर्टा खाल्याने. होय आम्ही चाललो घरी नाश्ता वगैरे करून. मामीने दिला नाही तांदूळ आणि कोकम दिला. आलो त्याच रस्त्याने चाललो आहे. मंडळी मामांच्या घरापासून आमच्या घरापर्यंतचं अंतर ना 15 ते 20 मिनटाचं आहे आणि पूर्ण जंगल आहे. आजूबाजूला एक पण घर नाही आणि असं ना जंगलातून पायवाटेने चालायला मला ना खूप म्हणजे खूपच आवडतं. आणि हा अनुभव ना आपण गावीच घेऊ शकतो. तुम्हाला पण असं ना जंगलातून पायवाटेने चालायला आवडतं का कमेंट करून सांगा. डोक्यावर वाटत नाही हातात दुखतं आणि वळ उठतं. आमची आजी पारड्यातली आजी. काय नाही काय नाही काय नाही. या आजी बघा काय करता आमची. या आजीने घर फोडलेत बसून बसून बघा आजीचे. काजी ही कोणाची तरी मोठी काही पडलेली होती आता. होय तो. होय ती उचलून आणली हो पडता. कोणीतरी ठेवली आजीने काजी बघ कशी जमा केली. होय अगं होय ना हो काळजी मोठी मोठली तिथे कोणाची होती तेवढी जाणं घेऊन जाऊया आपण. बघा ते तांदूळ मोठली घेऊन येली आहे. अरे भाजी खायची काय भाजी करतो ना. टमाटा काय कापून ठेव. हात ते खराब नाही होत. होत देतोय. ते नाही मोठली कोणाची आहे का ना तुझी. हा हो ठेव. आजीची नाहणी. आजीचं घर ना रस्त्याच्या पलीकडे आणि इकडे तिचा मांगर आहे. सकाळी घरून येते ना ती डबा घेऊन येते आणि इथेच जेवते, इथेच आंघोळ कपडे वगैरे धुते आणि संध्याकाळी ती घरी जाते. म्हणजे दिवसभर इकडे मांगरातच असते. घरी आम्ही आलो आणि पाणी पण चालू केलं झाडांना. आणि तिकडे बघा पाणी सोडलं ना झाडं ते चिमण्या बघा किती आहेत. जवळ गेलं तर उडून जाणार. मग दाखवते तुम्हाला. छोट्या छोट्या चिमण्या रोज येतात ते पाणी प्यायला. हो जाते जवळजवळ. उडाल्या.